दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर कर्मानंतर एनआयची टीम पहिल्यांदा बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचली। एनआयने या सर्व प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला। एनआयने तिथे प्रत्यक्षदर्शी लोकांशी संवाद साधला, अनेक पुरावे तपासले, टेक्निकल बाबी तपासल्या आणि काही निष्कर्ष जगासमोर मांडलेले आहेत। आणि जगासमोर मांडलेल्या निष्कर्षामध्ये पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलेला आहे। काय म्हटलं एनआयने आपल्या निष्कर्षामध्ये, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला, तर 6हून अधिक लोक जखमी झालेत। या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे। सध्या या प्रकरणाचा तपास एनआयए करतंय। तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत। एनआयएने 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर 23 एप्रिलला घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आणि 26 एप्रिलला गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर अधिकृतपणे प्रकरण हाती घेतलं। हल्ल्यानंतर 26 एप्रिलला केंद्रीय दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर एनआयएचे महासंचालक सदानंद दाते यांनी 1 तारखेला घटनास्थळाची पाहणी केली आणि आतापर्यंत झालेल्या तपासासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली। आतापर्यंत 70हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे। संशयितांची मालमत्ता जप्त केली असून अनंतनाग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जाते। बैसरन व्हॅलीतील हल्ला सुनियोजित होता। हल्ल्यात स्थानिक आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश होता। पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISIचा सहभाग होता। हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी 15 एप्रिलला हल्ल्यासाठी 4 ठिकाणांची रेकी केली होती। बैसरन व्हॅली, आरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि स्थानिक मनोरंजन पार्कमध्ये रेकी केली। या 4 ठिकाणांपैकी बैसरन व्हॅलीत हल्ला करण्यात आला। एनआयएने केलेल्या तपासात हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली। यामध्ये 3 पाकिस्तानी आणि 1 स्थानिक आदिल ठोकरचा समावेश आहे। पाकिस्तानचा नागरिक असलेला हाशिम मुसा उर्फ सुलैमान हा पाकिस्तानच्या सेनेत काम करत होता। नंतर तो लष्कर-ए-तोयबामध्ये भरती झाला। अली भाई उर्फ तला भाई हा पाकिस्तानचा नागरिक आहे। आदिल हुसेन ठोकर हा अनंतनागचा रहिवासी असून स्थानिक दहशतवादी आहे। जम्मू काश्मीर पोलिसांनी या तिघांवर प्रत्येकी 20 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। पाकिस्ताननं हा हल्ला करताना तंत्रज्ञानाचा वापर केल्याचंही समोर आलंय। दहशतवाद्यांनी अत्यंत सुरक्षित अशा संवाद प्रणालीचा वापर केला। यामध्ये सिम कार्ड नसलेली शॉर्ट रेंज एन्क्रिप्टेड मेसेजिंग पद्धत वापरण्यात आली। गुप्तचर यंत्रणांपासून वाचण्याचा प्रयत्न दहशतवादी करत असल्याचं समोर आलंय। या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे एनआयएच्या तपासात मिळालेत। डिजिटल पुराव्यांमध्ये आणि गुप्तचर माहितीच्या आधारे हल्ल्याचे धागेदोरे मुझफ्फराबाद आणि कराचीपर्यंत पोहोचलेत। दहशतवाद्यांना ISI, पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर-ए-तोयबाने मदत आणि प्रशिक्षण पुरवलं। हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांचा पाकिस्तानातील हँडलर्सशी संपर्क होता। स्थानिक लोकांची दहशतवाद्यांना मदत झाल्याचेही पुरावे आढळले। सुमारे 20 स्थानिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सनी दहशतवाद्यांना मदत पुरवली। काही ओव्हरग्राऊंड वर्कर्सनी एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सद्वारे दहशतवाद्यांशी थेट संपर्क साधला। आतापर्यंत एनआयएने 2800हून अधिक व्यक्तींची चौकशी केली आहे। त्यापैकी 150 जणांना ताब्यात घेतलंय। यात जमात-ए-इस्लामी आणि हुरियत गटांशी संबंधित लोकांचा समावेश आहे। एनआयएच्या तपासात आतापर्यंत कोणते पुरावे मिळालेत तेही पाहूयात। हल्ल्याच्या ठिकाणावरून 40हून अधिक काडतुसे जप्त झाले। बॅलिस्टिक आणि रासायनिक विश्लेषण सुरू आहे। हल्ल्यापूर्वी सॅटेलाइट फोनद्वारे संवादात वाढ झाल्याचं उघडलं। 2 फोनचे सिग्नल ट्रेस करण्यात एनआयएला यश आलंय। CCTV फुटेज, मोबाईल टॉवर डेटा आणि 3D मॅपिंगद्वारे माहिती गोळा केली आहे। हल्ल्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून तपासाला दिशा मिळाली आहे। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। एनआयएच्या तपासात सुरक्षा यंत्रणांवर ठपका ठेवण्यात आलाय। पहलगाममधील त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष आहे। भारतीय लष्कर, CRPF आणि जम्मू काश्मीर पोलीस हल्ला रोखण्यात अपयशी ठरले। बैसरन व्हॅलीत सुरक्षा व्यवस्था कमी होती। भारतीय लष्कराच्या गणवेशात दहशतवादी आल्यानं त्यांना ओळखता आलं नाही। स्थानिक टूर ऑपरेटर्सनी सुरक्षा यंत्रणांना न कळवता बैसरन व्हॅली 2 महिन्यांपूर्वीच उघडली।
त्यामुळे हल्ल्याची शक्यता वाढली। अशी नवनवी माहिती आतापर्यंत झालेल्या तपासातून समोर आली आहे। थोडी काळजी घेतली असती तर झालेला हा दुर्दैवी हल्ला रोखता आला असता असंही सांगण्यात येतंय। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।